संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण जोडलेले आहेत। बाबा, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की युवकांचा खरं तर भावनांचा उद्रेक झाला होता, देशभरात संतापाची लाट उसळली होती, युवकांचं वादळ राजधानी दिल्ली गाठलं होतं आणि अखेर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। काय आपली यावरची पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं हा लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे। युवा शक्तीचा आणि विद्यार्थ्यांचा विजय आहे। आज ज्या प्रकारे शिक्षण मंत्रालय चाललं होतं, ज्या प्रकारे 152 पेक्षा जास्त पेपर लीक झाले, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल कोणाला काही चिंता नव्हती, नुसती मलमपट्टी चालली होती। 2024चा कायदा केला, त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यानंतर पुन्हा पेपर लीक झालं। आता सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसती मलमपट्टी लावायचा प्रयत्न करतायत। कुठे SIT कर, कुठे टास्क फोर्स नेम, कुठे शिक्षण सचिवांना बदलून टाक, कोणा 42 लोकांना काढून टाक, आधी का नाही केलं? मला वाटतं हा राजीनामा जर संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी झाला असता तर गेली आठवड्याभर चर्चा झाली असती, की उपाययोजना शोधता आल्या त्या। परंतु नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत हट्टीपणा याला आड आलेला आहे। आतापर्यंत 12 वर्षात एकाही मंत्र्यांनी काही झालं तरी आपली जबाबदारी स्वीकारली नाही, राजीनामा दिला नाही। आणि याच्या तुलनेमध्ये आपण UPA सरकार बघितलं तर तब्बल 7 मंत्र्यांचा राजीनामा नेतृत्वाने घेतला होता। फक्त आरोप झाले, तर आरोप सिद्ध नव्हते झाले आणि झालेही नाहीत ते। परंतु शेवटी लोकशाहीमध्ये जबाबदारी स्वीकारावी लागते, लोकांच्या भावनांचा आदर करावा लागतो। शेवटी नरेंद्र मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊपर्यंत थांबलं आणि शेवटी त्यांना हा निर्णय घ्यावा लागला। मुद्दा हा आहे की फक्त एका मंत्र्यांचा राजीनामा घेणं ही या समस्येवरची पूर्ण उकल नक्कीच नाही। राजीनामा तर झाला, पण आता प्रश्न हा आहे की शिक्षण व्यवस्थेतले गोंधळ कायमचे कधी थांबणार? आता नवे शिक्षण मंत्री येतील, त्या नव्या शिक्षण मंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांचा गमावलेला हा विश्वास हे परत मिळवण्याचं आता मोठं आव्हान असणार आहे। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? आता असं आहे की आता मुंबईहून बातम्या येत आहेत, मी तर दिल्लीला आहे, मुंबईहून बातम्या येतात की देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलवले। काय अर्थ काढायचा माहित नाही। कदाचित कॅबिनेटमध्ये बदल करायचा असेल तर कोणाला जबाबदारी द्यायची हा विषय। आता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये एकही लायक चेहरा दिसत नाही जो शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करू शकेल। काय करतात मला माहित नाही, कदाचित त्यांचं एका दगडात 2 पक्षी मारायचं जे धोरण असतं ते यावेळेला सुद्धा चालणार आहे का नाही माहिती नाही मला। बघूया आता काय होतं, ते कोणाला जबाबदारी देत आहेत। राजीनामा तर झाला, मात्र इथे सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की लोकशाहीमध्ये आता नैतिकतेची जागा आंदोलनाने घेतली आहे का? कारण एकेकाळी आपल्याला आठवत असेल 1986 मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुद्धा केवळ मुलीच्या मेडिकलचे मार्क वाढवले हे आरोप झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। आणि आज आपण पाहतोय की 22 लाख विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ झाल्यानंतर सुद्धा नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून स्वतःहून पद सोडायला हवं होतं। मात्र दुर्दैव असं की तोच राजीनामा खेचून आणण्यासाठी देशभरात युवकांना रान उठवावं लागलं, युवकांनी लाठ्या काठ्या सुद्धा खाल्ल्यात। तर धर्मेंद्र प्रधानांचा नव्हता, जबाबदारीचा होता। सरकारनं जबाबदारी स्वीकारायची का नाही स्वीकारायची हा खरा प्रश्न होता। आपल्याला माहिती असेल की UPA सरकार जेव्हा आमचं होतं त्यावेळेला 7 मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते। महाराष्ट्रातल्या 4 मुख्यमंत्र्यांना जावं लागलं होतं, फक्त आरोप झाले आणि कोणी स्वतःहून राजीनामा दिला नाही, त्यांना केंद्रीय नेतृत्वाने राजीनामा द्यायला सांगितल्यावर राजीनामे झाले। निलंगेकरांचं तुम्ही उदाहरण दिलं, त्यानंतर अशोक चव्हाणांचं उदाहरण आहे, अंतुल यांचं उदाहरण आहे, विलासरावांना देखील जावं लागलं आणि शेवटी फक्त आरोप झाले, काही सिद्ध झाले नाहीत। पण जो नैतिकता त्यामध्ये राजकारणामध्ये किती आहे ती जबाबदारी स्वीकारावी लागते। ही नरेंद्र मोदी सरकारनं आतापर्यंत केलं नव्हतं, पण आता या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर त्यांना करावं लागलं। लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे। नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।